हॅलो, गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आपण हाऊ टू रीड म्हणजे कसे वाचावे. आता बघा, बऱ्याच मुलांना स्पेलिंग येते, अक्षरे येतात, परंतु वाचन कसे करावे आणि वाचन करत असताना आपल्याला प्रॅक्टिस पाहिजे. पहा, प्रॅक्टिस नाही केली तर आपण काही करू शकत नाही. नुसतं एकदा दोनदा वाचलं आणि ते सोडून दिलं तर ते आपल्या लक्षात राहत नाही. म्हणून वाचाल तर वाचाल. बघा, वाचाल तर वाचाल म्हणजे आपण नेहमी वाचण्याची प्रॅक्टिस केली पाहिजे. आणि त्यासाठी मी तुमच्यासाठी आज एक छोटासा व्हिडिओ घेऊन आलोय की हाऊ टू रीड म्हणजे वाचावं कसं. आता वाचन करत असताना काही नियम आहेत आणि ते नियम जर आपण लक्षात नाही ठेवले तर आपलं वाचन बरोबर होणार नाही. एखादा उच्चार आपण करतो पण ते उच्चार केलेला उच्चार बरोबर आहे का नाही तर हे बघायचं असेल तर आपल्याला त्या ठिकाणी ते नियम लक्षात ठेवावे लागतात. आता नियम कोणते आहेत बघा बरं मित्रांनो. तर नियम असे असतात की ते ठरवून दिले असतात आणि ते नियम आपल्याला नेहमी लक्षात ठेवावे लागतात. आता बघा बरं, नियम कोणते आहेत ते मुलांनो. नियम असे असतात बघा, नामाच्या शेवटचे अक्षर LMNO. बघा, नामाच्या शेवटचे अक्षर LMNRVD असेल तर यस प्रत्यय लागल्यास ज उच्चार करावा. आता पहा, यस जरी प्रत्यय लागला तर आपला उच्चार काय करायचा, जत. आता पाहायचं हिल आहे, हिलचं हिल्स झालं तर हिल्स नाही म्हणायचं, इथं ज म्हणायचं, हिल्स. पहा, लक्षात ठेवा, याचा LLS जरी असेल तर आपल्याला त्या ठिकाणी काय करायचं आहे, जचा उच्चार करायचा आहे, हिल्स. आता दुसरं पाहत त्याचं हे आहे, उदाहरण आहे रूम. रूमचं काय होईल, रूम्स. ROOM रूम्स आणि ROOMS रूम्स. म्हणजे या ठिकाणी आपल्याला एसचा उच्चार न करता त्या ठिकाणी जचा उच्चार करायचा आहे. असा आपल्याला त्या ठिकाणी हे नियम लक्षात ठेवायचं आहे. दुसरं बघा, शब्दाच्या शेवटचे अक्षर आर असून शब्दाच्या शेवटचा अक्षर, आता एखादा शब्द आपण घेतला तर त्याच्या शेवटचा अक्षर आर असेल आणि त्यापूर्वी जर स्वर असेल. आता स्वर म्हणजे काय हे तुम्हाला लक्षात असलं पाहिजे की स्वर म्हणजे AEIOU हे आपले 5 स्वर आहेत आणि बाकीचे जे 21 जे आहेत अक्षर ते व्यंजन आहेत. आता पहा काय सांगितलं, शब्दाच्या शेवटचे अक्षर आर असून त्यापूर्वी स्वर AEIOU म्हणजे शेवटचं अक्षर आर आहे. इथं बघा, इथं शेवटचं अक्षर आर आहे आणि त्या ठिकाणी त्याच्या अगोदरचं अक्षर काय आहे, स्वर आहे, ई. आता पहा, शेवटचं अक्षर व्यंजन आहे आणि त्याच्या अगोदरचं ई आहे, तर आरचा उच्चार होत नाही. म्हणजे या ठिकाणी जसं बघा मित्रांनो, आपल्या या ठिकाणी आपण शब्द लिहून दिलाय फादर. आता फादरला काय करणार, आपल्याला फादरचा उच्चार कसा करायचा, FATHER. शेवटचा अक्षर आर आला आहे आणि त्याच्या अगोदर स्वर आलेला आहे. बघा, शेवटचा अक्षर आर आणि अगोदर स्वर असेल तर आपल्याला शेवटच्या आरचा उच्चार करायचा नाही. मग काय होईल, फादर, फादर, माय फादर. बघा, माय फादर इज अ फार्मर. बघा मी काय बोलत आहे, माय फादर इज अ फार्मर. म्हणजे या ठिकाणी शेवटी FARMER फार्मर. मग इथे सुद्धा आपल्याला फार्मरच्या शेवटी काय आलंय, या शब्दामध्ये आर आले. मग आर आल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी आरचा उच्चार करायचा नाही. फादर, फार्मर आहे का नाही, वर्कर. म्हणजे जसे असे ज्या ठिकाणी आरचा शेवटी उच्चार असतो त्या ठिकाणी आपल्याला आरचा उच्चार करायचा नाही. कधी जर नियम लक्षात ठेवा, शब्दाच्या शेवटचे अक्षर आर असून, बघा शेवटचं अक्षर आर आहे त्यापूर्वी स्वर असेल, हे स्वर असेल तर आपल्याला या ठिकाणी आरचा उच्चार करायचा नाही. मित्रांनो, हे नियम लक्षात ठेवा. नंतर मदर, या ठिकाणी सुद्धा आपल्याला मद म्हणायचं, मदर, माय मदर. र म्हणायचं नाही, उच्चार करताना रचा उच्चार येऊ द्यायचा नाही. फक्त मदर, माय मदर. माय मदर इज अ टीचर. बघा, माय फादर इज अ फार्मर, माय मदर इज अ टीचर, असे म्हणजे उच्चार करत असताना आपल्याला त्या ठिकाणी आरचा उच्चार येऊ द्यायचा नाही. तिसरा नियम बघा, शब्दाच्या शेवटचे अक्षर व्यंजन असून, पहा आता व्यंजन तुम्हाला सांगितले मी, एक व्यंजन आहेत, AEIO सोडून, AEIOU हे अक्षर सोडून बाकीचे व्यंजन आहेत. पहा, शेवटचे अक्षर व्यंजन असून त्यापूर्वी आर असेल आणि आर पूर्वी व्यंजन असेल, पहा तर आरचा उच्चार होत नाही. पहा, जसं SHORT शॉर्ट, इथं रचा उच्चार घ्यायचा का नाही, शॉर्ट म्हणतो का आपण, नाही. आता काही मुलं बरेच म्हणतात शॉर्ट, इज अ शॉर्ट बॉय. म्हणजे आरचा उच्चार करायचा नाही, शॉर्ट म्हणायचं, शॉर्ट. SHORT स्पेलिंग जरी SHORT असेल तर त्या ठिकाणी फक्त
RT असलं तरी शॉर्ट म्हणायचं. त्यानंतर बॉर्न, BORN, बॉर्न. आता बरेच लहान मुलं म्हणतात सर इथं BORN आहे, बॉर्न म्हणा की. नाही नाही नाही, मग मग मी त्याला सांगतो असा नियम आहे की त्या ठिकाणी आपल्याला फक्त बॉर्न म्हणायचं आहे. दुसरा आहे कॉर्न, CORN, कॉर्न. जरी CORN जरी असेल तर त्या ठिकाणी फक्त आपल्याला कॉर्न म्हणायचं आहे. आता चौथा मुद्दा काय, तो चौथा नियम आपल्याला लक्षात ठेवायचा. आणि हे नियम पहा, हे नियम तुम्ही काय करा, वहीवर लिहून घ्या. आणि वहीवर लिहून घेतल्यानंतर आपल्याला त्याची प्रॅक्टिस करायची आहे. आणि असे शब्द शोधा. पुस्तक घ्यायचं, डिक्शनरी घ्यायची किंवा वर्तमानपत्र घ्यायचं, त्यामधले असे शब्द शोधायचे आणि त्यांची आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे. पुढचा आहे, ज्या शब्दाच्या शेवटी ENT असते त्याचा उच्चार एंट न करता अंट करावा. शेवटी ENT असेल तर आपण काय ENTचा काय उच्चार होतोय, अंट होते. एंट होते, ENT एंट होते, पण त्याचा उच्चार एंट नाही करायचा, अंट करायचा. ANT अंट, ENT अंट. आता म्हणून म्हणते सर अंट म्हणजे ANT होईल. ANT जरी इथं जरी शेवटी ENT असेल तरी आपल्याला त्याचा उच्चार अंट करायचा आहे. जसं पार्लमेंट आहे का नाही, तर पार्लमेंट म्हणाय, मेंट नाही म्हणायचं, पार्लमेंट म्हणायचं. काय म्हणजे अंट म्हणायचं, पार्लमेंट पार्लमेंट म्हणायचं का नाही. आता काय म्हणायचं, पार्लमेंट पार्लमेंट म्हणायचं अंट. नंतर मुव्हमेंट म्हणतो आपण, ते काय म्हणतो, मुव्हमेंट. पुढचं बघा, शब्दाच्या शेवटी ESS असेल तर त्याचा उच्चार S न करता ईस करावा. ईस काय करायचं, शब्दाच्या शेवटी ESS असेल तर काय करायचं, ईस उच्चार करायचा, त्याचा उच्चार एस नाही करायचा. पहा इथं केअरलेस. आता केअरलेस झालं. पहा केअरलेस म्हणायचं का, उच्चार करताना केअरलेस म्हणायचं नाही तर केअरलेस म्हणायचं. नंतर आहे होपलेस. आता इथं होपलेस नाही म्हणायचं, HOPLESS, होपलेस नाही म्हणायचं, तर होपलेस असा आपल्याला त्या ठिकाणी उच्चार करायचा आहे. बघा